आपण आत्ता या पुस्तकाविषयी बोलतो आहोत. पुस्तकाविषयी खूप गोष्टी जाणून घेतल्यात, पण तरीसुद्धा पुस्तकाची जडणघडण कशी झाली याविषयीचं कुतूहल मनामध्ये आहे. अतिशय प्रसन्न आणि आर्जवी शैलीतलं त्यांचं लिखाण तर आपल्याला भुरळ घालतंच. आज त्यांचं बोलणंही आपल्याला भुरळ घालणार आहे. या पुस्तकाच्या मांडणीविषयी आपण थोडं अधिक सांगावं अशी शोभाताईंना विनंती करते. खरं म्हणजे या पुस्तकाची सुरुवात जसं आता राणींनी सांगितलं तसं 3-4 वर्षापूर्वी झाली. आणि खरं एखाद्या कलाकाराची कला आपण बरेच वर्ष ऐकत असतो आणि मग पुस्तकच लिहावंसं का वाटलं. तर असं झालं की मी जेव्हा माणिकबाईंची अनेक गाणी वेळोवेळी परत अशी ऐकत होते, कधीतरी माझ्या मनात आलं की अरे, पहिली गोष्ट म्हणजे की ही गाणी मी गेली 50 वर्ष ऐकते आणि आजही जेव्हा त्यांचं सावळाचा रंग तुझा मी ऐकते, तर तेव्हा लोक मोहून गेले होते, तर तोच मोह आजही मला ह्या गाण्याचा पडतो. अशी किती गाणी सांगावी. असं जवळजवळ त्यांचं प्रत्येक गाणं की जे 70-75 वर्षानंतरही आजही तितकंच ताजंतवानं वाटतं. एखादा शास्त्रीय संगीत गाणारा, बैठकी करणारा असा दुसरा कुठलाही कलाकार मला माहिती नाही की ज्यांनी एवढ्या विविधतेने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं सुगम संगीतसुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे जशा त्या होत्या ना, अंतर्बाह्य जशा त्या वागायच्या, जितकं गोड त्यांचं वागणं होतं, जितकं सुंदर त्यांचं दिसणं होतं, तितकाच सुंदर त्यांचा विचार होता आणि तितक्याच मोकळेपणी तो त्या मांडत होत्या. त्यांचं स्वरांवर प्रेम होतं, 7 सुरांवर. मग ते स्वर कुठल्या चौकटीत बांधले, ते भावगीतात बांधले, ते नाट्यगीतात बद्ध केलेले आहेत, याचं महत्त्व नव्हतं त्यांना. त्या मनापासून त्यांचं 7 सुरांवर प्रेम होतं. आणि मग हा जो सर्वसमावेशक अशी ती जी त्यांची वृत्ती आहे, तर ती त्यांच्या शास्त्रीय गायनात सुद्धा दिसायची. त्यांच्या दृष्टीने काय होतं की जो काही गाण्याचा भारतामध्ये समृद्ध असा वारसा आहे, तर त्यातलं जेवढं काही वेगवेगळ्या प्रकारचं संगीत मला शिकता येईल तर ते मी शिकेन. मग तिथे घराणंच मी मानते किंवा मी अमुकच पद्धतीचं गाणं गाते, याच्यात त्यांना मोठेपणा नव्हता वाटत. आणि हा त्यांचा मोठेपणा आहे हे मला मात्र अगदी मनापासून जाणवत होतं. मला असं वाटलं की पुष्कळ वेळेला जेव्हा एखादा मोठा कलाकार हा घरामध्ये असतो, तर तेव्हा बाकीची जी सगळी मंडळी घरातली असतात ती थोडीशी त्या छायेखाली वाढल्यासारखी असतात. पण वर्मांच्या घरामध्ये असं अजिबात झालं नाही. माणिकबाई पहिल्यापासूनच म्हणजे वयाच्या 13, 14, 17, 18 वर्षापासून त्या संबंध भारतीय कीर्तीच्या अशा एवढ्या मोठ्या कलाकार असूनसुद्धा वर्मांच्या घरामध्ये अमरजी वर्मांपासून ते भारती, अरुणा, वंदना आणि राणी या सगळ्यांनी आपापले स्वतःचे स्वतंत्र मार्ग हे त्यांनी निवडले. आणि माणिकबाईंनी सुद्धा कधी तू ह्याच मार्गाने जा किंवा तू माझ्याच मार्गाने जा असा आग्रह धरला नाही. पण खरं म्हणजे माणिकबाईंचं संपूर्ण त्यांचं व्यक्तिमत्व हे 3 शब्दात सांगता येईल: सत्यम, शिवम, सुंदरम. राणीचे मी विशेष आभार मानते. आता तिने सांगितलं की मी या पुस्तकात खूप रस घेतला, तर त्या रसापोटी आमची मध्ये मध्ये वादावादी पण व्हायची. पण शेवटी आमच्या दोघींचा जो गोल होता तो एकच होता की पुस्तक अतिशय उत्तम झालं पाहिजे, एकही चुकीची गोष्ट त्यात घालता येऊ नये. आणि मुख्य म्हणजे जे काही चित्र मी रंगवते त्या कुटुंबाचं, माणिकबाईंचं, तर ते परिपूर्ण व्हावं. त्यामुळे शेवट गोड तर सर्व गोड. सो राणी, थँक्यू व्हेरी मच. आणि पुस्तक यशस्वी होऊ दे असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. थँक्यू, धन्यवाद. राजहंसाचं पुस्तक असं म्हटलं की ते राजहंसासारखंच असतं, म्हणजे अत्यंत देखणं असतं आणि इतर सगळ्यांमध्ये उठून दिसणारं असतं. मी संपादक डॉक्टर सदानंद बोरसे सरांना विनंती करते की या प्रसंगी सगळ्यांशी संवाद साधावा. मित्रहो, मी या पुस्तकाचा संपादक आहे. तर संपादकांनी नेहमी शक्य तितकं कमी बोलावं, अल्पाक्षरी असावं, पण आशयगर्भ बोलावं असा नियम आहे. या पुस्तकामध्ये शोभाताईंनी स्पॉटलाईट जरी माणिक वर्मांवर टाकलेला असला तरी फुटलाईटच्या प्रकाशामध्ये त्यांनी एक बहुरंगी इंद्रधनुष्य या परिवाराचं सगळं उभं केलेलं आहे. त्यामुळे
या सगळ्या परिवाराचंच चित्र हे या पुस्तकातनं उभं राहिलेलं आहे. आणि हा परिवार कसा आहे तर कला वैभवी रमून जाई समस्त हा परिवार, कला वैभवी रमून जाई समस्त हा परिवार, सरस्वतीच्या कंठी जणू हा शोभतसे मणिहार, चरित टाकी हे माणकावरी सोनेरी झोत, इंद्रधनू बहुरंगी उजळे दिव्य प्रकाशात. आणि हे बहुरंगी इंद्रधनुष्य हे या परिवाराचं कसं आहे तर रंगमंचीचा अभिनय अथवा असो गीतमंची. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या अतिशय आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आणि राणी वर्मांच्या बाबतीत तर काय बोलायचं, त्यांचे स्टेज शो हे म्हणजे उत्साहाचा मोठा खळखळाट असतो. या निमित्ताने मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या ज्या तिघी बहिणी आहेत, भारती, वंदना आणि अरुणा, या तिघीजणी यांची नाळ तर माणिक वर्मांबरोबर सगळ्या बाबतीत जुळलेलीच आहे. मुलीच आहेत त्या आणि कलाक्षेत्रामध्येही त्यांनी आपापला ठसा उमटवलेला आहे. पण या पुस्तकाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर या पुस्तकाच्या बाबतीत राणीताईंची केवळ नाळ आईशी जुळलेली नव्हती, तर त्या या पुस्तकामध्ये स्वतः आतड्याने गुंतलेल्या होत्या. या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीच्या क्षणापासून ते आत्ता हे प्रकाशन होईपर्यंत इतक्या वेळेला त्यांनी इतक्या पद्धतीने सर्व बाबतीत मदत केलेली आहे. म्हणजे छायाचित्र असोत, चित्र असोत, आत्ता त्यांनी उल्लेख केला ते QR कोड असोत, या सगळ्या बाबतीत त्यांची अतिशय बहुमोल मदत झाली. त्याबद्दल मी राजहंस प्रकाशनातर्फे त्यांचे विशेष आभार मानतो. तर रंगमंचीचा अभिनय अथवा असो गीतमंची, तळपत असते तेजशलाका तीन तारकांची, सत्यशिवाची सुंदर शोभा. शोभाताईंनीच उल्लेख केला सत्यशिवसुंदराचा आणि त्यांनीच हे पुस्तक साकारलेलं आहे. त्यामुळे सत्यशिवाची सुंदर शोभा आनंदाची पूर्ती, शब्दसुरांच्या कोंदणातुनी झळकून उठती माणिक मोती, झळकून उठती माणिक मोती. धन्यवाद. यानंतर खरं तर आज ही सगळीच मंडळी या ठिकाणी जी उपस्थित आहेत, ज्येष्ठ आहेत, बहुमुखी प्रतिभा असलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचा परिचय कमीत कमी शब्दात करून देणं हे खरं तर फार आव्हानात्मक आहे. पण मी शैलाताईंना या ठिकाणी आमंत्रित करणारे, ज्येष्ठ गायिका म्हणून तर आपण त्यांना जाणतोच, पण त्यांच्या आयुष्यामधलं एक अतिशय सुंदर वळण, त्यांना खूप दिग्गज असे मार्गदर्शक लाभले, गुरु लाभले. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याकडे त्यांची शिकवणी झाली. पण एक वळण त्यांच्या आयुष्यात असं आलं की त्या माणिकताईंच्या शिष्या झाल्या आणि आज मला वाटतं त्यांच्या कन्यांच्या जोडीने माणिकताईंची स्मृती जपण्याचं व्रत त्यांनी सांभाळलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करते की या निमित्ताने आपण सगळ्यांशी संवाद साधावा. नमस्कार रसिक हो. माझा आणि बाईंचा सहवास 16 वर्ष. 80 साली मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची शिष्यवृत्ती मिळाली. त्यावेळी माझ्या आईवडिलांनंतरचे गुरु डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याकडे मी गाणं शिकत होते. पण गुरुजी म्हणले की आता शिष्यवृत्ती मिळाली आहे तर तू माणिकताईंकडे गाणं शिक, कारण पुरुषांचा स्वर आणि बायकांचा स्वर याच्यात फरक पडतो, शिकवायला वेगळेपणा होतो. मी शिकायला जायच्या आधी म्हणजे 1979 साली बाई एका मोठ्या आजारातून उठल्या होत्या आणि नंतर त्यांचं सवाई गंधर्व पुण्यतिथी पहिल्यांदा गाणं झालं. तेव्हाचा जोकोस इतका अप्रतिम होता की आजपर्यंत कोणीही तो विसरू शकत नाही आहे. त्याच्यानंतर 4च दिवसांनी त्यांचं तुळशीबागेत गाणं ठेवलं. बाई आजारी होत्या तेव्हा इतके लोक इतके नभस बोलले होते की त्या म्हणजे आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. तुळशीबागवाल्यांचं राम मंदिर हे मंडईजवळ आहे, बाईंच्या घराजवळच आहे. तर तिथे त्यांनी असा नवस बोलला की माणिकबाई आजारातनं बऱ्या झाल्या की त्यांना पुण्याला आल्या की आम्ही त्यांना इथे बोलवू आणि त्यांच्याकडनं थोडी गानसेवा आम्ही रामराया समोर सादर करायची. आणि त्या मग तो दिवस आला. 4च दिवसांनी गाणं होतं. आमच्याकडे बाई आल्या होत्या माझ्या सासरी भारत गायन समाजात. माझ्या सासूबाई म्हणजे बालगंधर्वांचे गुरु देवगंधर्व भास्करराव बखले यांची मुलगी. आणि ह्या भारत गायन समाजात बाईंचं प्राथमिक शिक्षण झाल्यामुळे बाई आमच्याकडे आल्या. मला म्हणल्या तू 2 तंबोरे घेऊन तिकडे ये तुळशीबागेत. ती पहिली वेळ माझी बाईंच्या मागे साथीला बसण्याची. इतकी गर्दी झाली होती, सगळं आवार भरलं होतं आणि बाईंना भेटायसाठी उत्सुक लोक फार होती.
सकाळचं गाणं होतं, बाई शुद्ध सारंग गायल्या, मग घडी घडीत चरण तुझे आठवती रामा, विजय पताका श्रीरामाची, कबीराचे विनोद शिले. 11:30ला गाणं संपलं, पण त्याच्या भैरवीच्या आधी मात्र तुळशीबागवाल्यांनी सांगितलं, कृपा करून एकदम बाईंना भेटायला येऊ नका, त्या मोठ्या आजारपणातनं उठल्यात, तुम्ही रांग करून या. इतक्या भल्या मोठ्या रांगा लागल्या, एक पुरुषांची आणि एक बायकांची. पुरुषांच्या हातात गुच्छ, सुकामेवा, बर्फी, पेढे, आणि बायकांच्या हातात आपण देवीला जसं ताट नेतो ना तशी ताटं. काय इतकं तर म्हणजे मी बघतच राहिले. म्हणजे असं इतकं कलाकारावर प्रेम केलेलं कधी, म्हणजे आता माझं वय 72 आहे, मी नक्की सांगते एवढं प्रेम कोणी कलाकारावर करणं शक्य नाही. आणि मग एक जण यायला लागले, त्या बायका तर ते हळद कुंकू लावायच्या, कोणी त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या, हातात गजरा किंवा फुलाची वेणी द्यायची, आणि मग त्यांना खणा नारळाने त्यांची ओटी भरायची, आणि ते सगळं सामान आमच्याकडे बाजूला मागे, आणि मग मी बाईंच्या दोघी बहिणी होत्या त्यांच्याकडे सोपवायची. इतका ढीक झाला होता त्या सगळ्याचा. म्हणजे गाणं झालं 1.5 तास, पण त्याच्यानंतर तास 1.5 तास हेच चाललं होतं. सगळं संपलं, त्या बाईंचं कपाळ असं मळबटाने भरलं होतं. त्यांची मोठी बहिणी कपाळ पुसत होती आणि मालू मावशी डोक्यातल्या अक्षरा काढत होत्या. हे असं दृश्य मला कधी म्हणजे कधीच खरंच बघायला मिळेल असं तुम्ही पण कल्पना करू शकणार नाही. शिष्यवृत्ती मिळाल्यावर मी पहिल्या दिवशी बाईंकडे गेले, तो पण माझा लक्षात राहण्यासारखं आहे. सकाळी मी डेक्कन क्वीन 10:40ला गेले की मी 11ला जायची. मी गायला बसायला तंबोरा लावला, बाई म्हटल्या काय कशायला, पुण्याहून तू येणार 7:10ची डेक्कन क्वीन, म्हणजे तू येणार 6ला निघणार. म्हटलं हो. मग सगळं करून येतेस का तू आल्यावर तू सुधीर घरी स्वयंपाक करतो? नाही हो म्हटलं, मी सगळं करून आली आहे. कारण मला माहीत होतं संसार सांभाळून गाणं करणं हे हीच त्यांची शिस्त होती. त्यामुळे मी सगळं करून येत होते. मग बाईंनाही चांगलं वाटलं. बाई फार छान शिकवायच्या. असं म्हणायच्या की लहान मुलाला अंजारावं गोंजारावं तसं गावं, खडे स्वर लावू नये, प्रत्येक स्वराआधी नाही तर स्वरानंतर एक कणस्वर असावा, त्याने आवाजाला गोलाई येते, आणि असं प्रेमाने गायलं की रसिकही प्रेमाने ऐकतात. त्या सांगायच्या शास्त्रीय संगीत 40 मिनटापेक्षा जास्त गायचं नाही, नाहीतर पुन्हा तोचपणा येतो. बंदिश गाताना आस्ते अंतरा संपूर्ण म्हणावा, म्हणजे श्रोत्यांसमोर रागस्वरूप सहज उभं राहतं. आलापी शिस्त हवी, अंतऱ्याची आलापी करताना सहज आवाज उंच जाईल तेवढंच गावं. गाताना सुरेलपणा तर पहिलाच, पण बायकांच्या गाण्यात लयकारी पण संयमीच हवी, आणि तानेत रस असावा, समेवर अगदी सहज यावं. मला असं वाटतं की बाईंची आलापी ही किराणा घराण्याची, लयकारी आग्रा घराण्याची, आणि तानेत जयपूर घराण्याचा प्रभाव त्यांच्या दिसायचा. पण तत्त्व बाईंचं एकच होतं की स्वरांना शरण गेल्याशिवाय गाणं होऊ शकत नाही. बाई फार प्रेमळ होत्या. मैफिलीत साथ संगत करताना मी त्यांना कधी कोणावर रागवलेलं बघितलंच नाही, नाही तर त्याच्यावर खूप गमती होतात. पण बाईंची एक धारवाडची आठवण आहे. बाईंनीच सांगितली ती. धारवाडला बाईंचं गाणं होतं, आणि बाईंनी झुमऱ्यातली छायानटमधली करत हूँ बंदिश सुरू केली, आणि तो तबलजी प्रॅक्टिसच्या वेळेला बरा होता, त्याला जमेच ना झुमरा. बाईने एकदाच पाहिलं, दोनदा झालं. बाई म्हणलं काय करू आता? तो म्हणलं तुमचा त्याला दीडीच्या वजनाचा प्रश्न होता, दीडीच्या त्यांनी गोंधळ होत होता. बाई म्हणलं मी एकतालाच गाऊ का? मग ते संयोजक होते, ते म्हणले थांबा अजून 4-5 तबलजी आलेत कार्यक्रमाला, त्यांना विचारतो. दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, झुमरा काही जमेना. शेवटी बाई एकतालाच गायल्या. हे असं फार क्वचित बघायला मिळतं. नाही तर हे गायक लोक नाही मला ह्याच तालात गायचं होतं, एक शब्द नाही त्याच्यावर, बाईच असं साध्या गायल्या. संगीतातला प्रत्येक प्रकार बाई गायला ह्याचा सगळ्या जगाला माहिती आहे. त्या किती सुरेख गायच्या. ते पु ल देशपांडे त्यांना महाराष्ट्राची गानदुहिता म्हणायचे. त्यांचा सगळे प्रकार संगीतातले घराघरात पोहोचले. पण एक महत्त्वाचं आहे, गदिमांचं भावगीत आणि बाबूजींची चाल असलेलं सावळाचा रंग तुझा पुढच्या वर्षी 80व्या वर्षात पदार्पण करत आहे. अजूनही त्या गाण्याचा रंग आणि गोडी कमी झालेली नाही. माणिकबाई पुण्याला राहायला आल्या की मी गाणं शिकायला गेले की त्यांना डेक्कन क्वीन घेऊन यायची. बाईंच्या मुलींना अतिशय काळजी वाटायची. 5-6 दिवस त्या नसायच्या, पण बाईंच्या मुली अतिशय काळजी करायच्या. पुण्याला निघताना पहिली राणी आईला जपून ने,
इकडे तिकडे जाऊ देऊ नको, ते सिंधू ते भडकम करायला अमक्याला कुणाबरोबर पाठवायचं नाही, तू आहेस म्हणून पाठवते. मग अरुणा तक्ता घेऊन यायची, त्याच्यावर पथ्य आणि औषधं, खाण्यापिण्याच्या वेळा सगळं लिहिलेलं असायचं. हिला तेलकट तुपकट खायला देऊ नको असं ती बजावायची. मग वंदना सांगायची, तिला फार गप्पा मारायची हौस आहे, तिला बोलू देऊ नको जास्त, तू बडबड कर पण तिला गप्पा बसू देत. ते झालं की भारती सांगायची की अहो तिला ना सगळेच त्या बाईंच्याच व्हायचं होते पुण्यातले लोक, तिला सगळीकडे जाऊन भेटायची सवय फार आहे, ह्याला भेट त्याला भेट, ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा, तिला कळत नाही आपलंही वय जास्त झालं आहे, तेव्हा हे सगळं सांभाळा. हे सगळे सोपस्कार करून आम्ही निघालो आणि डेक्कन क्वीनमध्ये बसलो की बाई म्हणायच्या, शैला तक्ता जरा बाजूला ठेव, आजचा दिवस, उद्यापासून मी अरुणाचं पथ्य पाळीन. पण काय माहिती आहे का, आधी तरुणपणात गाणं खूप, त्यामुळे पथ्य, नंतर भलं मोठं आजारपण म्हणून पथ्य, नंतर आता म्हातारपण म्हणून पथ्य. अगं खायचं तरी केव्हा मी. आपण आता असं करूया, कर्जत आलं की एक बटाटे वडा खाऊ आणि नंतर गरम चहा प्यायचा. तुला सांगते बटाटे वड्यावर गरम चहा प्यायला की काहीही होत नाही. मी बाईने सांगितलेलं आजपर्यंत पाळते, आज पण मी बटाटे वडा खाणार आहे. पुण्यात आलं की आमची 5 घरं नक्की असायची. पंडित जितेंद्र अभिषेकी, भीमसेनजी, ज्योत्स्नाताई भोळे, हिराबाई दादरकर आणि पु ल देशपांडे. या सगळ्यांकडे गेलं की किती वेळ जायचा ते खरंच कळायचं नाही. अतिशय छान होतं. आणि घरात तर लोकं सारखीच यायची. माझी मुलं म्हणजे माझ्या मुलांची आजीच होती माणिकबाई ह्या. कारण माझ्या मुलीचं दोघी चित्रपटासाठी जेव्हा रेकॉर्डिंग झालं आणि ती घरी आली, ती सकाळी 11 वाजता घरी आली तर बाई तिची वाट बघत उभ्या होत्या. त्यांनी फक्त तिची बॅग आत ठेवायला सांगितली. तिला म्हणल्या माझ्यावर आधी चल, मला राणीला खूप छान ड्रेस मटेरियल घ्यायचं आहे. तिने भारी पसंत केलं आणि त्यांनी ते पहिल्या रेकॉर्डिंग निमित्त तिला दिलं. माझा मुलगा 4 वर्षाचा होता. तो पंजाबी ठेकासुद्धा वाजवायचा, सगळे ठेके वाजवायचा, पण पंजाबी पण छान वाजवायचा. बाईंना कोण कौतुक. कोणी आलं की ऋषिकेश तबला घेऊन ये रे, पंजाबी ठेका धर. त्यांनी धरला की या विद्यार्थ्यांमधलं मधुमधुरा म्हणायच्या त्याच्याबरोबर. एवढं असं कोणी करत नाही. इतकी मोठी बाई आणि इतकं साधं वागणं. घराचं घरपण टिकून संगीतावर नितांत प्रेम करणाऱ्या, संगीत जोपासणाऱ्या. स्वतःच्या मुलींप्रमाणे शिष्यांवर भरभरून प्रेम करणाऱ्या, कलाकारांनी कसं वागावं बोलावं हे कृतीतून दाखवणाऱ्या बाई गुरु म्हणून लाभल्या मला. किशोरीताई मला एकदा म्हणल्या होत्या, किशोरीबाई आमोणकर, की अगं सिद्धपुरुष कधी जात नाहीत आणि गुरु देहात येत असतो. मलाही आजपर्यंत अनुभव आहे की माणिकताई माझ्याबरोबर आहेत. अतिशय हृदयस्पर्शी असं हे तुमचं बोलणं आणि या इतक्या सुंदर आठवणी आहेत. आणि वड्याची आठवण ऐकल्यानंतर तर खास करून लक्षात आलं की या सगळ्या बहिणींमध्ये जो उत्साह आहे, जी रसिकता आहे, त्या खरंच आईवरती गेल्या तसं म्हणायला हरकत नाही. यानंतर संवादिनी वादक, संगीतकार आणि संगीतज्ञ म्हणून आपण सर्वांना परिचित असणारे आणि पाश्चात्य संगीत संज्ञा कोशासारख्या महत्त्वाच्या सांगीतिक ग्रंथांच्या उभारणीमध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग आहे, अशोक रानडे यांच्या स्मृतींचं जे आर्काईव्ह म्युझियम आहे त्याची संस्थापना करणं आणि त्याची जपणूक करण्याचं अतिशय मोलाचं कार्य ज्यांच्या हातून घडतं आहे आणि शास्त्रीय विषयाची मांडणी अतिशय सोप्या पद्धतीने करणं हे ज्यांना अगदी लीलया अवगत आहे. मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर चैतन्य कुंटे यांना या ठिकाणी आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ आणि श्रोते हो, ज्येष्ठ गायिका मालिनीताई राजूरकर एकदा पुण्याला आलेले असताना मी त्यांच्याकडे शिकायला जायचो अधनमधनं, टप्पा शिकायला. तर तेव्हा अशाच गप्पा सुरू झाल्या आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही जेव्हा संगीतातली कारकीर्द सुरू केली तेव्हा तुमच्यासमोर आदर्श कोण होते? तर त्या लगेचच म्हणाल्या माणिकताई आणि गंगूबाई. आणि या दोघींनी मला खूप प्रेमही दिलं आणि मला प्रोत्साहनही दिलं. तर मालिनीताईंनी माणिकताईंची एक आठवण सांगितली की मालिनीताई एकदा मुंबईत कार्यक्रमासाठी आलेले असताना आधी माणिकताईंची भेट झाली आणि मालिनीताई म्हणल्या की मला
हवा तसा रियाज करायला वेळ मिळत नाही, मुली आहेत लहान, तर माणिकताई अगदी प्रेमाने म्हणाल्या, हो ग हो, आपल्या बायकांचं असंच असतं. पण आमच्याकडे पाहुणे रावणे खूप असायचे, मुली लहान होत्या, तर मी स्वयंपाक करताना सुद्धा एका बाजूला गातच असायची आणि पहाटे पहाटे न्हाणीघरात तानपुरा घेऊन बसत असे. म्हणजे रियाज करण्यावरचा एखाद्या कलाकाराचा आग्रह आणि त्यातनं मिळणार परफेक्शन हे माणिकताईंच्या बाबतीत आपल्याला तिथे दिसतं. तर एकदा असाच काही विषय रानडे गुरुजींबरोबर चाललं होतं आणि रागरूपांवरनं विषय निघाला, तर मधुवंती रागाचा उल्लेख झाला. आणि मी तेव्हा माणिकबाईंचा मधुवंती ऐकला आणि मला असं वाटलं की त्यातल्या काही काही स्वरसंगती आता जे प्रचलित रागरूप आहे त्यापेक्षा वेगळ्या आहेत. त्या रेगमप रेमगप अशा रीतीने स्वरसंगती वापरतात. तर मी रानडे गुरुजींना विचारलं की असं कसं काय, म्हणजे माणिकबाई चूक गात होत्या असं शक्य नाही. तर ते म्हणाले की अरे रागरूप ही प्रवाही असतात, ती काही पुस्तकात लिहिल्यासारखी फॉर्म्युलासारखी स्थिर नसतात. आणि माणिकताई ज्या काळात मधुवंती शिकल्या आणि त्या गात होत्या तेव्हा हे रागरूप आतासारखं झालेलं नव्हतं, संकुचित झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे आज तुमच्या पिढीला कदाचित त्या संगती खटकतील, पण तुम्ही त्याच्याकडे आताचं मधुवंती म्हणून पाहू नका. आता माणिकताईंच्या गाण्यात अनेक वेळा अशा स्वरसंगती मला नंतरही वेगळ्या रागांमध्ये भेटत गेल्या आणि लक्षात आलं की माणिकबाईंचं गाणं हे किती समृद्ध आहे. मी मध्यंतरी माणिकताईंनी गायलेल्या बंदिशींची एक सूची केली आणि तेव्हा लक्षात आलं अरे केवढ्या वेगळ्या परंपरेतल्या बंदिशी आहेत. आणि माणिकताईंच्या गाण्यातली अजून एक फार वैशिष्ट्यपूर्ण अशी वाटणारी गोष्ट, बंदिशीची मांडणी त्या ज्या रीतीने करायच्या आणि त्याची खुलावट ती एवढी वैविध्यपूर्ण दिसते. म्हणजे त्यात आग्र्याचा ढंग आहे, कधी ग्वाल्हेरी अंग दिसतं, किराण्याची आलापचारी वगैरे तर आहेच. आणि मला वाटतं की येत्या काळातल्या पिढीला, आता या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मला हे नमूद करायचं वाटतं की येत्या काळातल्या लोकांनी माणिकताईंच्या गाण्यातनं घेण्यासारखं काय आहे किंवा अभ्यासण्यासारखं काय आहे, तर त्यांच्या नाट्यगीतं भावगीतं वगैरे याच्याबद्दल नेहमी बोललं जातं, पण मला वाटतं की रागदारी संगीताचा अभ्यास करणाऱ्या माणसांनी त्यांच्या गाण्यातलं निर्मळपण आणि तरी वैचारिकता ती नक्कीच घेण्यासारखी आहे. म्हणजे ती वैचारिकता ही मुद्दामून दाखवलेली नाही आहे, ती खूप सुप्त स्तरावरची आहे. आणि आपलं गाणं कुठेही दिखाऊपणा न करता तरी विचारपूर्ण विचारगर्भ कसं असेल हे माणिकताईंकडनं नक्कीच घेण्यासारखं आहे. धन्यवाद.